नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, इंडियन सिक्युरिटी प्रेस जी आहे नाशिकची, तिथे बऱ्याचशा जागा निघालेल्या आहेत. बरीचशी भरती आहे, सरळ सेवा भरती आहे. तर चला मित्रांनो, पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती कोणकोणत्या जागा निघाल्यात, किती जागा निघाल्यात, फीज किती लागणार आहे, पगार किती मिळणार आणि कधीपर्यंत अप्लाय करायची, या सगळ्या गोष्टी. तर मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती. तर मित्रांनो, तुमच्यासमोर मी जाहिरात ओपन करतो. तुम्ही पाहू शकता, तुमच्यासमोर जाहिरात ओपन केलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता भारत प्रतिभूती मुद्रण तथा मुद्रण निर्माण निगम लिमिटेडतर्फे निघालेली ही जाहिरात आहे. आणि या जाहिरातीमध्ये तुम्ही पाहू शकता जागा कोणकोणत्या आहेत ते पहा. सिक्युरिटियल असिस्टंट म्हणून एक जागा आहे आणि दुसरी जागा आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंट. मित्रांनो, सिक्युरिटियल असिस्टंटची पद आहे ते लेवल 4चं आहे, B4ची जागा आहे. यासाठी जो पगार मिळणार तुम्ही इथं पाहू शकता 23,910 ते 86,670 रुपये इथे तुम्हाला पगार मिळणार आहे. त्याचबरोबर ही एक जागा निघालेली आहे आणि याच्यासाठी जी वयाची अट आहे ती आहे 28 वर्ष. म्हणजे तुमचं अधिकतम वय 28 वर्ष असायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नसावं. आणि ते वय जे आहे ते 27/10/2021ला मोजलं जाईल. आणि मित्रांनो, दुसरी जी जागा आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंटची, ती तुम्ही पाहू शकता B3ची जागा आहे आणि याच्यासाठी जो पगार आहे तो 21,540 रुपयेपासून 77,160 असं वेतन श्रेणी आहे. तरी तुम्हाला 77,160 रुपयेपर्यंत पगार इथे मिळू शकतो. याच्यात 3 जागा निघालेल्या आहेत. याच्यासाठी तुम्ही पाहू शकता 2 ज्या जागा आहेत त्या अनरिझर्वसाठी आहेत, म्हणजेच ओपनसाठी आहेत आणि एक जागा आहे ती SCसाठी आहे. आणि मित्रांनो, याच्यासाठी जी वयाची अट आहे ती तुम्ही पाहू शकता 27/10/2021ला तुमचं वय 28 वर्षापेक्षा जास्त नसावं. म्हणजे याला पण 28 वर्षच दिलेलं आहे. तर 28 वर्षापेक्षा तुमची जी वयाची अट आहे ती जास्त नसली पाहिजे. मित्रांनो, एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे आवश्यक गोष्टी काय काय लागणार तुम्ही इथं पाहू शकता. इथे दिलेल्या आहेत. जसं की तुम्हाला इथे जी पहिलं पद आहे एसेन्शियल क्वालिफिकेशन, त्यासाठी काय काय लागणार आहे. सिक्युरिटियल असिस्टंटसाठी तर तुम्ही ग्रॅज्युएट असायला पाहिजे, कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे पाहिजे आणि कमीत कमी 55% गुणासह पदवी पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला स्टेनोग्राफीमध्ये कमीत कमी 80 वर्ड पर मिनिट आणि टायपिंगला 40 वर्ड पर मिनिट, म्हणजे 40 शब्द प्रति मिनिट आणि 80 शब्द प्रति मिनिट हे तुमचं स्पीड असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता डिझायरेबलमध्ये प्रॉफिशियन्सी इन सेक्रेटरियल जॉबमध्ये तुमची प्रॉफिशियन्सी पाहिजे. तुमच्या वयाची अट मी अगोदर तुम्हाला सांगितली 28 वर्ष दिलेली आहे. तर 28 वर्षाच्या आत तुमचं वय असायला पाहिजे. आणि दुसरं जे पद आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंट, त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता इथे पण शैक्षणिक अर्हतेमध्ये तुम्ही पाहू शकता फक्त पदवी असणं आवश्यक आहे 55% मार्कासह. कोणतीही शाखेची पदवी असली तरी चालेल. त्याचबरोबर तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला टायपिंगचं नॉलेज असणं आवश्यक आहे. टायपिंगचं स्पीड तुमचं कॉम्प्युटरवरचं चांगलं पाहिजे. इंग्लिशचं स्पीड कमीत कमी 40 शब्द प्रति मिनिट पाहिजे आणि हिंदीचं जे स्पीड आहे ते 30 शब्द प्रति मिनिट तुमचं असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुमची वयाची अट मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली की 28 वर्षापेक्षा तुमचं जास्त वय असायला नको, अशी अट दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता ज्या महत्त्वाच्या तारखा आहेत ते तुम्ही पाहू शकता. इथे जे ॲप्लिकेशन स्टार्ट होणार आहे, जे ओपनिंग होणार आहे त्याची तारीख आहे 28/9/2021, म्हणजे अजून आलेली नाही आहे, पण 28 तारखेपासून तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकता. आणि जी शेवटची तारीख आहे ती आहे 27/10, म्हणजे 27 ऑक्टोबर 2021पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर तुम्ही जरूर इथे अप्लाय करा मित्रांनो. आणि पेमेंट फी भरण्याची जी तारीख आहे ती पण 28/9 ते 27/10 दिलेली आहे. म्हणजे अशा सेम डेटमध्येच तुम्हाला पेमेंट पण करायचं आहे फीचं. आणि ती फीज किती असेल तेही मी तुम्हाला पुढे सांगतो. आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट इथे वयाची अट जी दिलेली आहे त्यासाठी काही रिलॅक्सेशन आहे, म्हणजे वयामध्ये सूटसुद्धा मिळणार आहे तुम्हाला. तर ते काय आहे ते तुम्ही इथं पाहू शकता. जसं की पहिलं मी तुम्हाला सांगितलं 28 वर्ष वयाची अट दिलेली आहे जास्तीत जास्त. त्याचबरोबर तुम्ही जर इथे SC/ST कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला इथे काही वयामध्ये अट मिळणार, म्हणजे सूट मिळणार आहे. आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही इथे पाहू शकता. जसं की तुम्हाला सेक्रेटरियल असिस्टंटसाठी जर तुम्ही अप्लाय करू इच्छित असाल तर तुम्हाला इथे हिंदी शॉर्ट हँड यायला पाहिजे कॉम्प्युटरवरती आणि त्याचं स्पीड हे 80 शब्द प्रति मिनिट पाहिजे. आणि बाकीचे जे आहे ते ज्युनियर ऑफिस असिस्टंट जे पद आहे त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता तुम्हाला टायपिंग यायला पाहिजे आणि टायपिंगचं जे स्पीड आहे कॉम्प्युटरवरचं ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने तुमचं असायला पाहिजे. जसं की 40 शब्द प्रति मिनिट इंग्लिशसाठी आणि 30 शब्द प्रति मिनिट हे हिंदीसाठी पाहिजे. या पद्धतीने तुमच्या अटी इथं दिलेल्या आहेत. त्याचबरोबर तुमचं जे सिलेक्शन होणार आहे ते फेज 2मध्ये होणार आहे, म्हणजे एका फेजमध्ये नाही तर 2 फेजमध्ये मिळून तुमचं सिलेक्शन होणार आहे. आणि त्याच्यामध्ये पहिली जी फेज आहे ती तुमची स्किल टेस्ट होईल, म्हणजे तुमचं जे टायपिंग आहे, स्टेनो आहे ते सगळं तुमचं चेक केलं जाईल. आणि दुसरं जे फेजमध्ये होणार आहे त्याच्यामध्ये तुमची CBT होईल, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार. तुम्ही इथं पाहू शकता
आणि त्याच्यासाठी काय काय असेल तेही इथं दिलेलं आहे. 40 प्रश्न असतील 40 मार्कसाठी. जनरल अवेअरनेसचे, जनरल सायन्सचे आणि जनरल इंटेलिजन्स अँड ॲप्टिट्यूड याच्यावरती. आणि दुसरं आहे फॉर सेक्रेटरियल असिस्टंट हिंदीसाठी कंप्रेन्शन असणार आहे पॅसेजचं. हिंदी ग्रामर असणार आहे. हिंदी ऑफिस लँग्वेज वर्ड्स आणि त्याचे उपयोग यूजेस याच्यावरती 60 मार्कासाठी असणार आहे आणि 60 प्रश्न असणार आहे त्यासाठी. आणि ज्युनियर ऑफिस असिस्टंटसाठी तुम्ही इथं पाहू शकता कॉम्प्युटर नॉलेज असणार आहे. MS ऑफिस, इंटरनेट आणि ईमेल याच्यासारखं. तर याच्यावरती तुम्हाला 60 प्रश्न असतील 60 मार्कासाठी. टोटल 100 मार्काची CBT असणार आहे आणि त्याला 100 प्रश्न असणार आहेत. तर त्या पद्धतीने तुम्हाला ती सोडवायचे आहेत. तर या पद्धतीने तुमची सिलेक्शन होणार आहे. आणि तुम्हाला ॲप्लाय कसं करायचं आहे तर तुम्ही इथं पाहू शकता. हे जी वेबसाईट दिलेली आहे spncil.com याच्यावरती जाऊन तुम्हाला करिअर सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, इथे फीज किती लागणार आहे महत्त्वाचं म्हणजे, तर तुम्हाला इथे जर तुम्ही जनरल असाल तर तुम्हाला इथे 400 रुपये तुम्ही पाहू शकता 400 रुपये फीज लागणार आहे अनरिझर्व्ड कॅटेगरी आणि OBCसाठी. आणि जर तुम्ही SC ST किंवा PWD असाल तर तुम्हाला इथे फक्त 100 रुपये फीज लागणार आहे. तर तुम्ही हे लक्षात ठेवा, 100 रुपये फीज तुम्हाला इथे भरायची आहे. तर बाकीच्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्याच असतील. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांशी शेअर करा. आणि जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल का सरकारी नोकरी मिळावी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण माझ्या चॅनलवरती असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील जे सरकारी नोकरीविषयी असतात, गव्हर्नमेंट जॉबविषयी असतात. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मित्रांनो या चॅनलच्या खाली तुम्हाला या व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरचं बटन मिळेल सबस्क्राईब लिहिलेलं, ते दाबून तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एक घंटा येईल, बेल आयकॉन येईल, त्याला दाबून तुम्ही ऑलवरती सेट करा, जेणेकरून जसं मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याचे सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, भेटूया नवीन जॉबसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.